14 वर्षापासून रेल्वेत कामाची प्रतीक्षा असून नियुक्तीपत्रासाठी जळगावात उमेदवारांचे शिवतीर्थ मैदान येथे आमरण उपोषण। 2011-12 मध्ये मध्य रेल्वे मुंबई येथे झालेल्या भरती प्रक्रियेत पात्र ठरलेल्या तब्बल 350 उमेदवारांना तब्बल 14 वर्ष उलटूनही नियुक्तीपत्र न मिळाल्याने संतप्त उमेदवारांनी आता जळगावात आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे। जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानावर आज दिनांक 25 मे रोजी दुपारी 12 वाजता महाराष्ट्रभरातील पात्र उमेदवार उपोषणाला बसले असून नियुक्तीपत्र मिळाल्याशिवाय उठणार नाही असा आक्रमक पवित्रा यांनी घेतला आहे। विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी तसेच मेडिकलसह सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे। मात्र सर्व टप्पे पार करूनही रेल्वे प्रशासनाने अद्याप नियुक्ती दिलेली नसल्याने उमेदवारांमध्ये मात्र तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। गेले 14 वर्षापासून आयुष्याची वाट पाहण्यात गेली असून आता वयोमर्यादाही संपली आहे। दुसरीकडे नोकरीची संधीही हातातून गेल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली आहे अशी हतबल प्रतिक्रिया या आंदोलकांनी या प्रसंगी दिली आहे। या संदर्भात आंदोलक योगेश पाटील व रजनी खोंडे यांनी याबाबत अधिक माहिती दिली। तुम्ही बेमुदत आमरण उपोषण केलेलं आहे, काय मागण्या आहेत नेमक्या आपल्या? आम्ही या ठिकाणी आज बेमुदत आमरण उपोषण करत आहोत। जोपर्यंत आम्हाला नियुक्ती मिळणार नाही, नियुक्तीपत्र आमच्या हातात मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। आमचे जीव जरी गेले तरी चालेल। म्हणजे यामध्ये विषय असा होता की सेंट्रल रेल्वे मुंबई येथे आमचं मेडिकल झालं होतं 2012 मध्ये, आणि काही दिवस अगोदर आम्ही 1 दिवसाचं धरणं आंदोलन केलं होतं मुंबईमध्ये आझाद मैदानला। तर तिथं GM साहेबांची आमची भेट झालेली होती, CPO होते, APO होते। त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्याकडे ग्रुप डी साठी 15,000 वॅकन्सी खाली आहे, आम्ही तुम्हाला घेण्यासाठी तयार पण आहे, पण आम्हाला रेल्वे बोर्डचं लेटर आणून द्या। आता ते तर काही आम्ही आणू शकत नाही। तर त्या संदर्भात आम्ही 14 वर्षापासून आमच्या मतदारसंघाचे खासदार श्री रक्षाताई खडसे आणि माननीय श्रीमंत्री गिरीश भाऊ महाजन यांना वारंवार भेटत आलेलो आहे, पण आम्हाला पाहिजे तसं त्यांच्याकडून उत्तर मिळालेलं नाहीये। त्यांनी तसा म्हणजे वरच्या लेवलवरती जाऊन ही मीटिंग करून आमचं काही म्हणजे उत्तर दिलेलं नाही त्या संदर्भामध्ये। तर आमचा आता निर्धार झालेला आहे, आम्ही 14 वर्षापासून थकलेलो आहे आता न्याय मागू। तर आम्ही या लोकशाहीच्या मार्गाने इथं आमरण उपोषणाला बसलेलो आहे। जोपर्यंत आम्हाला नियुक्ती मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आमची मागणी आहे की महाराष्ट्रातील जेवढे उमेदवार आहे त्यांचं मेडिकल झालेलं आहे यामध्ये, आणि मेडिकल झालेल्या मुलांना अपॉइंटमेंट लेटर पाहिजे। जोपर्यंत अपॉइंटमेंट लेटर मिळणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। माझं नाव योगेश पाटील। पद ही भरती ग्रुप डी साठी झाली, 4th श्रेणी गँगमॅन ट्रॅकमॅन खलासी। काय मागण्या आहेत? आमचं हे 2007चं नोटिफिकेशन होतं, तरी आम्हाला म्हणजे आतापर्यंत नोकरी भेटलेली नाहीये। तर आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती भेटायला पाहिजे अशीच आमची मागणी आहे। नोटिफिकेशन म्हणजे एक आपली 2019चे जे मुलं आहेत त्यांना न्याय भेटतोय, त्यांना म्हणजे नियुक्ती भेटते, मग आम्ही 2007चे आम्हाला का नाही भेटत आहे? आणि जोपर्यंत आम्हाला आमची नियुक्ती भेटत नाही, नोकरी भेटत नाही, तोपर्यंत आम्ही इथं आमरण उपोषण केलेलं आहे। इथं आमचा जीव गेला तरी चालेल। किती विद्यार्थ्यांची नियुक्ती बाकी? आमचे 350 विद्यार्थी आहेत आम्ही सगळे। काय सांगतोय शासन? प्रशासन नुसतं म्हणजे बोलतंय की हा तुमची नियुक्ती करून देऊ। गेल्या वेळेस विनोद तावडे सरांनी आम्हाला सांगितलं, एकदा आम्ही उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस ते तेच बोलले की हा तुमची नियुक्ती करून देऊ बुवा। बस त्यांच्या आश्वासनावर आम्ही म्हणजे भरोसा ठेवला आणि आम्ही आमचं जे उपोषण होतं ते तोडलं त्यांच्यामुळे। आणि आतापर्यंत म्हणजे जे आहे ती सजा स्थितीशी भोगतोय आम्ही। हे दिवस आले आमच्यावर आता। नाव सांगत आहे आपलं? माझं रजनी दत्तात्रय खोंडे, तालुका पाचोरा।